मी तुम्हाला अगोदर हा ब्लाऊज दाखवते कशा पद्धतीने झालाय। तर याची कटिंग आपल्याला पुढे पाहायलाच भेटन। आपण पेपर पॅटर्न ठेवून हा ब्लाऊज शिवलाय 38 चेस्ट मध्ये। तुम्ही फ्रंट पाहू शकतात, सुंदर असा फ्रंट आलाय। आपली 10 इंचाची बाही आहे आणि आपण काठांपासून सिंपल पद्धतीने गळ्याला असा आकार दिलाय का आपण जो ब्रॉड काठ होता तोच कट करून आपण फक्त सरळ मध्ये याला पट्टे लावली। तर खूप छान याची फिटिंग आली, जसं की तुम्ही थंबनेल पाहिलंय त्यानुसारच आपला ब्लाऊज झालाय। तर याची कटिंग पूर्ण बघा आणि तुम्हाला पेपर पॅटर्न लागत असेल तर त्याची मी पूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आपण पेपर पॅटर्न ठेवून आपण 38 साईजचा ब्लाऊजची कटिंग केली। आता तीच कटिंग आपण जर लाइनिंगचा ब्लाऊज पीस असेल तर त्याच्यावर ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायची त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्णच बघा। सगळ्यात अगोदर आपण बाही कटिंग करू। आता बाही कटिंग जर करायची बोलली तर बाहीला अगोदर पुरती का नाही आपण ते चेक करू, कारण हे जे बाही कटिंग केली याला अगोदर आपल्याला जॉईंट द्यायचा आहे, बरोबर। जॉईंट दिल्याच्या नंतर आपण याला नंतर कट करणार। आता याला जॉईंट इन म्हणजे याला अजून कपड्याची गरज आहे, तर मग आपण फक्त उंचीनुसार बाही ही पूर्ण कटिंग करून टाकू। आपण मेन फॅब्रिकला जॉईंट देऊ, नंतर आपली बाही त्याला स्टिच करू। ज्याला समजलं नाही त्यांनी कमेंट करा, याच्यावर पण आपण फुल व्हिडिओ नक्कीच काढू। आता लाइनिंग वर आपल्याला कट करायचं म्हटल्याच्या नंतर आपल्याला चौकोनी गळा घेतलाय आणि गळ्याला आपल्याला लेस न लावता आपल्याला काठ घ्यायचे। तर मग मी हे काठ काढून टाकते, मला डिझाइन बनवायची। बिंदास कट करून टाका जर तुम्हाला डिझाइन बनवायची। बाकीच्या कपड्यामध्ये आपण कसं ॲडजस्ट करायचंय हे तुम्हाला मी दाखवते याच्यामध्ये। आता आपण पाठीचा भाग हा कट केलाय, बरोबर। पाठीचा भाग कट केलाय, हे पॉइंट आपल्या लक्षात घ्यायचे। मागं पुढे जरी झालं याच्यामध्ये काही हरकत नाही, 1-1 इंचाचा अंतर ठेवून किंवा अर्धा इंचाचा अंतर ठेवून तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता। एवढंच आहे का ज्या वेळेस तुम्ही लाइनिंग मध्ये ब्लाऊज कट करताय तर लाइनिंगची काळजी घ्या, खाली वर किंवा आडवं नकोय। आता याला मी ठेवले त्याची उभी लाइनिंग येणार आणि मी हा पार्ट ठेवते तर याची पण आपल्याला उभीच लाइनिंग आली पाहिजे। आता सगळ्यात अगोदर तुम्ही पाहू शकता हा पॉइंट इथं आलाय आणि हा इथं आलाय। थोडंसं मागं पुढं जरी झालं तरी चालेल, आपल्याला सगळे पॉइंट व्यवस्थित घेऊन आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची। आता मग मी ब्लाऊजची कटिंग करताना थोडंसं मागं पुढं जरी झालं मेन फॅब्रिक काही हरकत नाही, आपण ते नंतर कटच करतोय ज्यावेळेस आपण अस्तर जोडतोय। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा, जेवढा कमेंट करतात तेवढं छान वाटतं कमेंट वाचल्याच्या नंतर। अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला पूर्ण कटिंग झालाय। आता याचा आपण शिवल्याच्या नंतर तुम्ही ब्लाऊज बघू शकता, खूप सुंदर आलाय। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।